सुप्रभातम. धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. अधपतित समाजाला पुन्हा एक वार सत्वशील करण्यास कटिबद्ध असणाऱ्या नाथांच्या मनात एक सल मात्र होता. माझ्या गोदामाईस त्रास झाला तेव्हा तिची क्षमायाचना करणं गरजेचं आहे. नित्याच्या माध्यान्ह संध्येपूर्वी त्यांनी गोदामाईस साष्टांग दंडवत घातला आणि कुटाळांच्या वतीनं माफी मागितली. वैशाखाचं रणरणत ऊन, वाळू चांगलीच तापली होती. माथ्यावरचे सूर्यनारायण तर आग ओकीत होते. एका वंचित परिवारातलं छोटंसं लेकरू मोठ्यानं गळा काढून रडत होतं. बिचारा अनवाणी होता. तापलेल्या वाळूनं त्याचे चिमणे चिमणे पाय अगदी भाजून निघत होते. त्या लहानग्याचं अंग धुळीनं माखलेलं होतं. तेलाअभावी केसांच्या जटा झालेल्या, डोळे चिपडानं लडबडलेले. कुचर ओट्यावरील अनेकांनी त्यास रडताना बघितलं, पण वंचिताचं पोर म्हणून कुणी देखील पुढं आलं नाही. त्या तान्हुल्याचा आक्रोश अनाथांच्या नाथास मात्र असह्य झाला. विठ्ठल सर्वांतरी, सर्वाभूती भाव नको ठेवूस दुजा, हे त्यांच्या सद्गुरूंचं वाक्य त्यांना प्रकर्षानं आठवू लागलं. मागचा पुढचा विचार न करता त्या तान्हुल्यास त्यांनी पटकन कडेवर उचलून घेतलं. आपल्या उत्तरीयानं त्याचं डोकं झाकलं. पुन्हा ते गोदामाईच्या पात्रात शिरले. स्नेहभरानं गोदामाईच्या जलानं नाथांनी त्या लेकरास स्वच्छ केलं. बाळा, आता आपण घराकडं जाऊ बरं, असं म्हणताच त्या लेकरानं हरिजन वस्तीकडे बोट दाखवलं. झपाझप पावलं टाकीत नाथ त्या वस्तीपर्यंत पोहोचलेत. आपल्या लेकराला नाथांच्या कडेवर सुखरूप बघताच त्या मातेच्या डोळ्यात आनंदाश्रूच्या धारा वाहू लागल्या. लेकरा, अरे कुठं हरपला होतास रे इथल्या वेळ? मी कव्वाची तुला धुंडून राहिलो. नाथ बाबा, तुम्ही ना माझ्या कलिजाचा तुकडा सांभाळून आणला जी. लय लय उपकार आहेत तुमचे. पांडुरंग तुमचं लय बरं करो. एव्हानं त्या पोराचा पिता आणि वस्तीतले सगळेच लोक तिथे जमले. नाथांच्या पायावर दुरून लोटांगण घालीत लेकराचा पिता म्हणाला, नाथानो, इथल्या उन्हामध्ये महालेकरू तुम्ही आणलं जी. तुमचे जातवाले तुमच्यावर लय कातावतील, तुम्हाला हैराण करून छान सोडतील. नाथ बाबा, आपली पायधुळा आमच्या वस्तीला लागली, आम्ही लय पावन झालो बघा. सगळ्यांनी एकच गलका सुरू केला, नाथ महाराज आले, नाथ महाराज आले, नाथ महाराज आले. नित्य नियमानं नाथ वाड्यात कीर्तनास जाणारा राणूही त्यात होता. नाथांवरील असीम प्रेमानं तो रोज प्रातःकाळी नाथ स्नानाला जाण्यापूर्वी त्यांच्या घरापासून गोदामाईकडे जाणारा रस्ता लख्ख करून ठेवायचा. मोठ्या आजीजीनं तो नाथांना विनवू लागला, बाबा, आमच्या झोपडीत आपली पायधूळ लागू द्या नवं. राणू, अरे माझा अंधिक राहिलाय रे, मी येईन ना पुन्हा कधीतरी. राणूच्या धाकल्या लेकीनं पारून ते शब्द ऐकलेत आणि आनंदानं गिरक्या घेत एकच घोषा लावला, नाथ बाबा आमच्या झोपडीत येणार आहे ती, नाथ बाबा आमच्या झोपडीत येणार आहे ती. झालं. बघता बघता पैठणच्या काना कोपऱ्यात बातमी पोहोचली. कुच्चर ओटावरील धर्ममार्तंडांनी नाथाविरुद्ध आता मात्र कंबरच कसली. पैठणच्या भूमीत हा अनाचार म्हणजे पापाचा कळस. या धर्म बाटव्यास आम्ही अद्दल घडवणार, ह्याला वाईट टाकणार, ह्याला प्रायश्चित्त घ्यायला लावणार, याला धर्म बहिष्कृत करणार. समजतो तरी कोण हा स्वतःच, असं म्हणत सगळ्यांनी नाथवाड्याकडे मोर्चा वळवला. आणि आश्चर्य म्हणजे नाथांच्या दुर्दैवानं त्यांचे कर्मठ सुपुत्र हरिपंडितही त्याच गटात होते. एकनाथा, लवकर बाहेर ये, आग लागो तुझ्या त्या वागणुकीला. वंचिताचे पोर उचललेस ना, आता त्याचे प्रायश्चित्त घेण्यास तयार हो. शांतपणे
नाथ घराबाहेर आलेत. भूदेवांनो, आपण कृपा करून मजला क्षमा करा ना. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे आत्मा हा निधान सर्व घटी पूर्ण एक नांदे हे आपण सर्वांना ठाऊक आहे ना. ए नाथा, आम्हास जास्त तत्वज्ञान पाजळू नको. मोठा आला आमच्यासारख्या वेदांत कोळून प्यालेल्यांना अक्कल शिकवणारा. आम्ही म्हणू ते तू प्रायश्चित्त उद्या घेतलेच पाहिजे. आम्हाला तुझंही स्पष्टीकरण नको आहे. दुसऱ्या दिवशी सगळेच ब्रह्मवृंद आणि नाथ महाराज गोदाकाठी आले. ब्रह्मवृंदांनो, आपण म्हणाल ते प्रायश्चित्त घेण्यास हा एकनाथ तयार आहे. आपण फक्त आज्ञा करा. संकल्प सोडण्यासाठी आधी गोदावरीचे पाणी हातावर घे. नाथांनी लगेचच आज्ञा पाळली. तेवढ्यात एक कुष्ठरोगी विप्र तेथे आला. पैठणचे नाथ महाराज कोण आहेत? मला नाथ महाराजांना आधी साष्टांग दंडवत घालू द्या. त्या धर्मपुढे व्यास, तुमचा नमस्कार घेण्याचा अधिकार नाही. सगळे एका सुरात ओरडलेत. कोणाचंही न ऐकता त्या विप्रांनी नाथ महाराजांना साष्टांग प्रणिपात केला. माझं ऐका, मज कुष्ठरोग जडला. कडाक्याच्या थंडीत मी त्र्यंबकेश्वरी कडकडीत अनुष्ठान केले. तेव्हा साक्षात शंभू शंकरानं मज स्वप्नदृष्टांत दिला. पैठणच्या नाथांनी वाळूत तडफडणारं अंत्यजाचं पोर वाचवलं. ते पुण्य जर नाथ महाराज तुला देतील तर तू खडखडीत बरा होशील. महाराज, माझ्यावर दया करा. कृपया पुण्य प्रदान करून मजला उपकृत करावे. बाबा रे, तू जर या असाध्य रोगातनं बरा होणार असशील तर तुझ्या हातावर मी उदक सोडण्यास अगदी तयार आहे. असं म्हणत नाथांनी संकल्प केला आणि पुण्याचं उदक त्याच्या हातावर सोडलं. त्याबरोबर तो कुष्ठरोगी त्या भयानक रोगापासून मुक्त झाला. हा चमत्कार बघून सगळेच खजील झालेत आणि माना खाली घालून एक एक करून सगळ्यांनी काढता पाय घेतला. कर्मकांड आणि अंधश्रद्धा यांची बजबजपुरी असलेल्या काळात क्रांतिदर्शी नाथांनी स्वतःच्या आचरणानं सामाजिक समरसतेचा वस्तुपाठ घालून दिला. डोळस आणि कृतिशील समाज निर्मितीसाठी अथक परिश्रम केलेत. युगसंजीवक संतश्रेष्ठ एकनाथांना आणि त्यांच्या श्रीगुरु जनार्दन स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम.